हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण खूपच युनिक अशी रेसिपी पाहणार आहोत, जी की आपण तांदळामध्ये कच्चं अंड घालून बनवणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. खूपच टेस्टी होते बघा. अशा प्रकारे करून बघा. सर्वप्रथम आपण जे 1 वाटी तांदूळ घेतले होते ते छान मी निवडून धुवून घेतले आहे. मी येथे इंद्रायणी तांदळाचा वापर करणार आहे. तुम्ही तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल त्याचा करायचा आहे. त्यानंतर मी लवंग आणि मिरे घालून घेतले आहेत. जिरे 1 चमचा घातला आहे. त्यानंतर तेजपत्त्याचे 2 पानं घातली आहेत. छान पाण्याला आपण उकळी येऊन देणार आहोत. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि उकळी येऊन द्यायची आहे. तांदूळ आपण धुवून ठेवले होते निथळत, म्हणजे त्याचा आपला जो रेसिपी आहे ती खूप टेस्टी होते बघा. हे बघा, आपण आता तांदूळ धुतलेले आहे ते छान असे आपण त्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत. मी इंद्रायणी तांदळाचं केलं आहे. तुमच्याकडे बासमती अख्खा असेल तरी केला तरी चालेल, कारण इंद्रायणी तांदूळ पण छान लागतो. फक्त एवढं की तो जास्त सुट्टा होत नाही. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल त्याचा बनवला तरी पण चालेल. भात आपला आपण फक्त 80% शिजवायचं आहे. तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करून घेऊ. मी असे कांदे घेतले आहेत आणि उभे बारीक बारीक चिरून घेतले आहेत. भरपूर तेल घातलं आहे आणि छान असा आपण कांदा परतून घेणार आहोत. तुमच्या लक्षात आलंच असेल, मी इथे बिर्याणी बनवते, पण वेगळ्या पद्धतीने बनवते आहे. त्यामुळं कुठेही न जाता छान असा व्हिडिओ पाहायचा आहे, पूर्ण पाहायचा आहे. खूप टेस्टी होते. अवश्य झटपट करून बघा. जेव्हा पाहुणे अचानक येतील तेव्हा, म्हणजे जे नॉनव्हेज खाणारे असतील त्यांच्यासाठी खास अशा प्रकारे बनवून बघा. हे बघा, कांदा आपला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत झाला आहे बघा. तो आपण काढून घ्यायचा आहे. जास्त काळा करायचा नाही. तुम्ही जर जास्त वेळ ठेवला तर तो आपल्याला दिसताना दिसतो, पण नंतर तो तेलामुळे जास्त काळा लागतो, म्हणजे काळा होतो आणि करपतो तो. त्याची चव वेगळी लागते. तोपर्यंत आपला तांदूळ छान असा 80% शिजला आहे बघा, बघू शकता आपण. आणि जे पाणी आहे ते आपण काढून घेणार आहोत आणि तांदूळ निथळून घेणार आहोत. तोपर्यंत आपण त्याच कढईमध्ये आपण आता फोडणी घालणार आहोत. तेलामध्ये आपण जिरे घालून घेतले आहेत. जिरे छान तडतडून द्यायचे. आपण मसाला तयार करणार आहोत. मी इथे लाल मिरची पावडर घेतली आहे, बिर्याणी मसाला घेतला आहे 1 छोटा चमचा आणि हळद घेतली आहे. तुम्ही इथे दह्याचा वापर करू शकता, पण मी इथे जे आपण भात शिजवलेलं पाणी आहे त्या पाण्याचा वापर करणार आहे. आणि छान असं बघा हलवून घ्यायचं आहे बघा. तुम्ही हा मसाला जेवढा हलवून घ्याल तेवढी त्याची टेस्ट छान येते. त्यानंतर आपण हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचा तडका देणार आहोत आणि टॉमॅटो घालून घेणार आहोत, कारण हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचा तडका इतकी छान लागते की नाही बिर्याणी. खरंच अशा प्रकारे एकदा करून बघा. त्यानंतर आपण छान असं टॉमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेणार आहोत. खूप टेस्टी होते आणि अगदी झटपट, काही पूर्वतयारी न करता पण तुम्ही बनवू शकता. त्यानंतर मी थोडासा जो आपण तळलेला कांदा होता तो घालून घेतला आहे, परतून घेणार आहोत. एक नंबरच चव होते बघा. त्यानंतर आपण जे तांदूळ शिजवलेलं पाणी होतं ते त्यामध्ये घालून घेतो आहे, म्हणजे टॉमॅटो आपला छान असा मऊ होईल आणि चव पण एक नंबरच लागेल, म्हणजे त्या पाण्याचा पण उपयोग होईल वाया न जाता. त्यानंतर आपण जो मसाला बनवून घेतला होता, लाल तिखट, बिर्याणी मसाला आणि हळद, ते त्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेतला आहे आणि छान शिजवून घेणार आहोत. मसाला जेवढा छान शिजेल की नाही तेवढी टेस्ट छान येते बघा. अगदी ते पाणी पूर्ण आटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. मोठ्या गॅसवर घेतलं तरी पण चालेल. हे बघा, छान असं आपलं पूर्ण पाणी आटलं आहे. पुन्हा मी जो तळलेला कांदा आहे तो घालून घेतला आहे आणि छान असं परतून घेणार आहोत. खूपच सुंदर युनिक अशी रेसिपी आहे मैत्रिणींनो. अजून चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. शेजारचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. आणि एक नम्र निवेदन आहे की माझा व्हिडिओ आपण कुठून पाहता त्याची छानशी कमेंट करायची आहे, म्हणजे तुम्हाला तुमचे आभार मानणे मला सोपे जाईल आणि आनंद होईल की मला माझा व्हिडिओ आपण कुठून पाहता.
आपण त्यातला निम्मा जो मसाला आहे तो काढून घेतला आहे. मी आले लसणाची पेस्ट घालून घेतली होती. सॉरी, ती स्किप झाला थोडासा व्हिडिओ. आणि माझा जो एक लेअर मी तांदळाची घातली होती, त्याच्यावरनं मी उकडलेलं अंडं ठेवलं होतं, टॉमॅटो ठेवला होता. तो व्हिडिओ शूट मला तो व्हिडिओ चालू केला पण केला नव्हता, तो स्किप झाला. त्यानंतर पुन्हा मी एक थर तांदळाची घालून घेतली आहे. त्याच्या आधी मी मसाला पण घातला होता जो राहिलेला आहे तो. आणि नंतर आपण वरनं तांदूळ घालून घेतले आहे जे शिजवलेले आहेत ते. खाली आपण तवा ठेवला आहे कारण खालून मसाला आहे तो करपू नये म्हणून. हे बघा, मी अशा प्रकारे एक उकडलेलं अंडं त्याच्या स्लाईस बनवल्या होत्या. आणि हे बघा, हे कच्चं अंडं आहे. आपण असंच थोडासा खड्डा बनवून घेतला आहे, तिथे आपण ते घालून घेणार आहोत. त्यानंतर दुसरं अंडं मी घालून घेतलं आहे. आणि त्यानंतर आपण जे स्लायसेस आहे टॉमॅटो आणि अंडं ते आपण वरनं ठेवून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांद्याच्या पण स्लायसेस ठेवू शकता. हे बघा, अशा प्रकारे उकडलेले अंड्याचे स्लाईस ठेवून घेतले आहेत बघा. खूप सुंदर आणि टेस्टी टॉमॅटो पण ठेवला आहे. त्यानंतर आपण वरून त्याच्या मीठ सोडणार आहोत आणि लाल मिरची पावडर भुरभुरणार आहोत. म्हणजे खूपच असं टेस्टी आपली अंडा बिर्याणी तयार होणार आहे. झटपट होणारी रेसिपी आहे बघा. अशा प्रकारे बघा, आपण मीठ सोडलं आहे, लाल मिरची पावडर, आणि आपण 10 मिनटासाठी दम देणार आहोत, झाकून ठेवणार आहोत. 10 मिनटानंतर बघू शकता आपण. हा मस्त एवढा सुंदर वास येतो आहे आणि खूपच सुंदर झाली आहे अंडा बिर्याणी. झटपट अंडा बिर्याणी जी की तुम्ही झटपट बनवू शकता. अजिबात काही तयारी करायची गरज नाही. एवढी सुंदर रेसिपी आहे बघा. म्हणजे कच्च्या अंड्याची बिर्याणी जी की खायला एकदम टेस्टी लागते. चला तर पटकन, अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि छानशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. हाईप पण करायचं आहे बघा. हे बघा, किती सुंदर आपली अंडा बिर्याणी, झटपट अंडा बिर्याणी तयार झाली आहे मैत्रिणींनो. स्वस्त रहा, मस्त रहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. बाय बाय. सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.